उपस्थित होते। वाढता प्लास्टिकचा कचरा आणि ग्रामीण भागातली रोजगाराची टंचाई या दोन गंभीर समस्यांवर एकत्रित उत्तर देणारा आगळा वेगळा असा प्रयोग पुण्याजवळ साकारला जातोय। IT इंजिनियर असलेल्या अमिता देशपांडे यांनी सुरू केलेला रिच रखा हा उपक्रम आज केवळ पर्यावरणपूरक उत्पादनांपुरता मर्यादित न राहता सामाजिक बदलाचा प्रभावी माध्यम ठरला आहे। अमिता देशपांडे यांनी कमिन्स कॉलेज पुणे इथून IT इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी परदेशातही शिक्षण घेतले। मात्र तिथे असताना कचरा व्यवस्थापन, शाश्वत विकास आणि ग्रामीण रोजगार या विषयांची त्यांना अधिक तीव्र जाणीव होऊ लागली। ग्रामीण उद्योग आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधता येईल का या विचारातूनच 2015 साली रिचरखा या उपक्रमाची बीजे रोवली गेली। जे प्लॅस्टिक रिसायकल होत नाही, विशेषतः चिप्स आणि वेफर्ससारखी पॅकेजिंग सामग्री, त्याचा पुनर्वापर करून काहीतरी मूल्य निर्मिती करायची हा या उपक्रमामागचा मूळ उद्देश होता। पुण्याजवळील भोर तालुक्यातील एका गावात महिलांचे गट एकत्र करून त्यांना नियमित पगारावर रोजगार देण्यात आला। प्लॅस्टिक वेस्टपासून तयार केलेल्या धाग्यांचा वापर करून चरखा आणि हातमागाच्या सहाय्याने कापड विणले जाते। त्यातून पर्स, बॅग्स, ऑफिस वापराच्या वस्तू तसेच घरगुती उपयोगाच्या विविध वस्तू तयार केल्या जातात। आपण हे सगळे जे प्रॉडक्ट्स जे तुम्ही माझ्या मागे बघत आहात, तर प्लास्टिकच्या वेस्टला आपण चरख्यावरती आणि हातमागावरती विणून त्याच्यापासून कापड तयार करून हे सगळे प्रॉडक्ट्स तयार होतात। अशा काही वस्तू ज्या एनिवेज आपण वापरतो त्या आपण ह्या अपसायकल प्लास्टिकच्या कापडापासून तयार केलेल्या आहेत आणि ह्याची लोकांपर्यंत एक जागरूकता निर्माण व्हावी ह्याच्यावरती पण आपण खूप काम करत आहोत। जे आपले प्रॉडक्ट्स आहेत ते जगभरामध्ये पोचवतोय। एकतर ऑनलाईन माध्यम आहेच, आपली स्वतःची वेबसाईट आहे richarkha.org म्हणून, आणि सोशल मीडिया richarkha_eco_social ह्या चॅनलवरनं भरपूर त्याची लोकांपर्यंत ह्याचा मेसेज पोचलेला आहे। शासकीय मदत थोडीशी आहे, म्हणजे आपल्याला स्टार्टअप इंडियाचं एक ग्रांट मिळालेली आहे पुणे युनिव्हर्सिटीकडनं, पुणे PMC कडनं, पुणे म्युन्सिपाल्टीकडनं पण आपल्याला एक अवॉर्ड मिळालं होतं 2 वर्षांपूर्वी। सध्या या उपक्रमातून सुमारे 48 जणांना थेट रोजगार मिळत आहे। पुण्यात कर्वेनगर येथे रिचरखाचे छोटेसे दुकान असून ग्राहक प्रत्यक्ष भेट देऊनही उत्पादने खरेदी करतात। यासोबतच ऑनलाईन माध्यमातूनही विक्री मोठ्या प्रमाणावर होते। अमेरिका, युरोप, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशातून रिचरखाच्या उत्पादनांना विशेष मागणी आहे। विशेषतः भारतात कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। पर्यावरण संरक्षण, ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण आणि पारंपरिक हस्तकलेचे पुनरुज्जीवन या तिन्हींचा प्रभावी संगम साधणारा रिचरखा उपक्रम आज अनेक नवउद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगद पोद्दार, पुणे।